सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा सोलापूर धुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसलाय। सोलापूर जवळील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झालाय आणि त्यामुळे तुळजापूर नाका इथं असलेला ओढा ओव्हरफ्लो झालाय। सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आल्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर तुळजापूरवरून सोलापूरकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघू शकताय। मी सध्या उभा आहे सोलापूर धुळे महामार्गावरती आणि सोलापूर धुळे महामार्गावरती जो या ठिकाणी ओढा आहे तो ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। ओढ्याचं पूर्णतः पाणी हे या महामार्गावरती आल्या कारणाने तुळजापूरहून सोलापूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती अतिशय संथ गतीने सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या रस्त्याच्या पलीकडल्या बाजूस आपण बघू शकताय त्या ठिकाणी सुद्धा तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडथळ्याला या पाण्यामुळे सामोरं जात असल्याचं चित्र आपल्याला एकूणच या ठिकाणी दिसून येते। खरं तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय या ठिकाणी बघू शकताय की स्वतःचा जीव या ठिकाणी धोक्यात घालून हा जो छोटा टेम्पो आहे तो या ठिकाणाहून जात असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तौसिफ शेख, विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। तर सोलापूरमध्ये पावसाचा कहर बघायला मिळतोय। सोलापुरात जोरदार पाऊस पडला आणि त्याचाच फटका आता वाहतुकीला बसलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।